युरोपामध्ये प्रबोधन क्रांती सुरू झाली. युरोप वाढायला लागला. त्याच्यानंतर विज्ञानाचा विकास व्हायला लागला. विज्ञानाच्या विकासामधून अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की हळूहळू युरोप प्रगतीपथावर जायला लागला आणि प्रगतीपथावर जात असताना औद्योगिक क्रांती आली. मग आता ही औद्योगिक क्रांती कशा पद्धतीनं झाली? मग औद्योगिक क्रांती झाली तर औद्योगिक क्रांतीचा फायदा कोणत्या गोष्टीसाठी झाला? औद्योगिक क्रांतीनं भांडवलदार कसे निर्माण झाले? औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलदार निर्माण झाले. भांडवलशाही निर्माण झाल्यामुळे वसाहतवाद कसा निर्माण झाला आणि मग साम्राज्य विस्तार, साम्राज्यवाद कशा पद्धतीने निर्माण झाला, हे सगळे असे एक ना अनेक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळतील आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर बघू औद्योगिक क्रांती कशा पद्धतीनं झाली, वसाहतवाद कसा निर्माण झाला, एक एक टप्प्यानं स्टेप बाय स्टेप. चला वळूया स्क्रीनकडे. 1.6 औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे काय? तर औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तोद्योगांकडून यांत्रिक उद्योगाकडे होणारी जी वाटचाल असते त्याला औद्योगिक क्रांती असं म्हटलं जाते. आता ॲक्च्युअली औद्योगिक क्रांती म्हणजे जे हस्तोद्योग होते त्यांच्याकडून यांत्रिक उत्पादनाकडे जे झालेलं संक्रमण आहे त्याला औद्योगिक क्रांती असं म्हणता येईल आणि असं म्हटलं जाते. आता 18व्या आणि 19व्या शतकामध्ये काय झालं तर बाष्पशक्ती आणि जलशक्ती यांचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये यंत्राचा उपयोग करण्यास युरोपमध्ये सुरुवात झाली. म्हणजे दोन गोष्टीचा वापर करण्यात आला 19व्या शतकामध्ये. दोन गोष्टी कोणकोणत्या होत्या तर एक होती बाष्पशक्ती. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं, म्हणजे मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की बाष्पशक्तीचा वापर झाला, स्टीम इंजिन तयार झाले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर करण्यात आला होता. आणि मग बाष्पशक्तीच्याच भरवशावर जलशक्तीचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागला आणि या दोन्ही गोष्टींचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जेव्हा उपयोग व्हायला लागला त्या माध्यमातून उत्पादनामध्ये वाढ झाली आणि युरोपमध्ये उत्पादन जास्तीत जास्त करण्याला सुरुवात झाली. आता औद्योगिक क्रांती घडवून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक होते. उद्योगामध्ये जर वाढ व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी भांडवलशाहीचा वापर होणे, सुरुवात होणे आवश्यक होते. आणि मग त्याच्यासाठी काय होते, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंद्यांची मालकी किंवा उद्योगधंद्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, आता भांडवल म्हणजे काय होतं तर भांडवल म्हणजे पैसा. आता ज्याच्याकडे भांडवल आहे, आता भांडवलशाही निर्माण करायची असेल तर ज्याच्याकडे भांडवल आहे असा भांडवलदार वर्ग अस्तित्वात आला. ज्यांच्याकडे पैसा आहे आणि म्हणून ते उद्योगधंदे सुरू करण्यासाठी लागले. मग उद्योगधंदे सुरू करण्यासाठी भांडवलदार समोर आले आणि मग लोकांना लागणाऱ्या वस्तू कमीत कमी किमतीत तयार करणे. का त्यांचा महत्त्वाचा मुद्दा काय तर लोकांना ज्या वस्तू लागत आहेत त्या कमीत कमी किमतीमध्ये तयार करणे, अशा वस्तूंची किंमत कमी ठेवण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी देणे. मग आता एखादी वस्तू तयार करायची आहे, एखादी वस्तू तयार करण्यासाठी जी वस्तू तयार होणार आहे ती तयार करण्यासाठी जे लेबर लागतील, मजूरदार लागतील, तर त्यांना उत्पादनामध्ये भांडवलदाराला जेव्हा पैसा लावेल तिथे तर त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्पादन पाहिजे. मग ज्यांच्याकडून काम करून घेतल्या जात आहेत त्या लोकांना त्यांच्या श्रमाचा मोबदला कमी देणे आणि अधिकाधिक नफा मिळवणे, अशी या भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये असतात. आणि ती वैशिष्ट्ये सुरू त्याच काळामध्ये झाली. कारण एखाद्यानं पैसे लावले तर तो सहजच विचार करेल की मला त्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळायला पाहिजे आणि तो फायदा मिळवण्यासाठी जो कोणी त्याच्याजवळ लेबर आहे त्याला कमीत कमी पैसे दिले गेले पाहिजे, म्हणजे आपल्याला जास्त फायदा होईल असा त्याचा अर्थ त्याला अपेक्षित होता. आणि त्या पद्धतीनं भांडवलशाही अस्तित्वात आली. कशासाठी? उद्योगधंद्यामुळे. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी मालकी, उत्पादकाला वस्तूंचे उत्पादन करून तिची किंमत ठरवणे, या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या होत्या तर उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करून तो उत्पादित करेल एखादी वस्तू आणि तिची किंमत ठरवणे, तसेच नफ्याचे प्रमाण ठरवणे, याचे स्वातंत्र्य आणि उपभोक्त्याला निवडीचे स्वातंत्र्य, या गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या होत्या आणि ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात. म्हणजे वस्तू उत्पादित केल्यानंतर ते किती रुपयाला विकायला पाहिजे याचं सगळं स्वातंत्र्य त्या मालकाला असेल, म्हणजे भांडवलदाराला असेल, आणि उपभोक्त्याला हे स्वातंत्र्य असेल की तो कोणती वस्तू किती प्रमाणामध्ये निवडू शकते, म्हणजे त्याला जे परवडेल ती वस्तू तो निवडू शकत होता. मग इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल अशी पार्श्वभूमी होती.
आता या अनुकूल अशी पार्श्वभूमी इंग्लंडमध्ये का म्हणून होती, तर त्या ठिकाणी लोह खनिज आणि कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते. जास्तीत जास्त कोळशाचे साठे जास्त प्रमाणामध्ये तिथं उपलब्ध होते आणि तिथं जो दमट हवामान होता, तर दमट हवामान असल्यामुळे सुती धागे बनवणे तुलनेने सोपे जायचे. दमट हवामानामध्ये ह्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे सुती कापडाचा उद्योग तिथे भरभराटीस आला. तिथं जास्तीत जास्त सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश होता. इंग्लंडनं जगातील जास्तीत जास्त भागावर आपल्या वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि केलं होतं. तर त्या कापडाचा उद्योग तिथे भरभराटीस आला होता आणि इंग्लंडच्या ताब्यात ज्या वसाहतींचा मोठा प्रदेश होता, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात करणे इंग्लंडला सहज शक्य झाले. मग इंग्लंडनं काय केलं, जिथं जिथं त्याच्या वसाहती आहेत त्या ठिकाणावरून लागणारा जो कच्चा माल आहे तो आयात करायचा आणि नाविक सामर्थ्याच्या जोरावर हा कच्चा माल प्रक्रिया करून पुन्हा पक्क्या मालाच्या रूपात इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वसाहतीमध्ये विक्रीसाठी पाठवता येऊ लागला. म्हणजे ज्या ठिकाणी कच्चा माल आहे तो कच्चा माल नाविक म्हणजे समुद्राच्या मार्गे आपल्या देशामध्ये आणायचं, त्याला तिथं पक्का बनवायचे आणि पक्का झालेला तयार झालेला माल पुन्हा जिथून तो कच्चा माल आणला होता त्या ठिकाणी नेऊन तो विकायचा. मग कच्चा माल कमी पैशामध्ये आणायचा आणि विक्री करत असताना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तो माल त्या ठिकाणी विकायचा. आणि पर्यायानं काय व्हायला लागलं, ज्या ठिकाणचा कच्चा माल होता त्यांनाच पैसा कमी मिळायला लागला आणि नफा इंग्रजांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळायला लागला. आणि या मिळणाऱ्या नफ्यातून इंग्लिश व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले. नफा मिळायला लागला, जास्तीत जास्त भांडवल उपलब्ध झाले आणि याच्याच जोडीला कमी मोबदल्याच्या कामगारांचे श्रम उपलब्ध असल्याने, मोबदला कमी देऊन श्रम जास्तीत जास्त उपलब्ध असल्यामुळे वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढू न देणे शक्य झाले. आणि या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. औद्योगिक क्रांतीचे भारतावर त्याचे दूरगामी असे परिणाम झाले आणि घरगुती उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. का म्हणून ऱ्हास झाला, कारण जेव्हापासनं तंत्रज्ञानाचा वापर त्यामध्ये करण्यात आला तर जे घरगुती उद्योगधंदे होते यांचं ऱ्हास व्हायला लागला आणि भारतातील कापड उद्योग मात्र मंदावला. ह्या सगळ्या गोष्टी या वसाहतवादामुळे, या गोष्टीमुळे व्हायला लागला. आता सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे झाले. जे सरकारचे आर्थिक धोरण होतं ते काय झालं, भारतातील लोकांच्या हिताचे नव्हतं तर ते इंग्लंडच्या हिताचे झाले. आणि रेल्वे वापरात आल्यामुळे, मग रेल्वेची सुरुवात करण्यात आली होती भारतामध्ये, तर रेल्वे वापरात आल्यामुळे युरोपीय राष्ट्रांचा माल भारतात खेडोपाडी नेणे सोपे झाले. युरोपातून आलेला माल भारतातील प्रत्येक खेडोपाडी ते नेणं सोपं झाले आणि यातूनच भारताचे आर्थिक शोषण व्हायला लागले आणि आर्थिक शोषण झाले. म्हणजे युरोपामध्ये सुरुवात झाली आणि हळूहळू त्याचा प्रभाव आपल्या देशावर कशा पद्धतीनं पडला इथं आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्हाला एक शोधायचं आहे, तर युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रसार पहिल्या टप्प्यात ज्या देशामध्ये झाला त्यांची नावे तुम्हाला शोधायची आहेत. पुढचा आपला टॉपिक आहे तो आहे 1.7 आर्थिक राष्ट्रवाद. त्याचं नाव आहे आर्थिक राष्ट्रवाद. आता आर्थिक राष्ट्रवाद कसा तयार झाला आणि कशा पद्धतीनं झाला ते आपण आता बघू. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद पुढे आला. म्हणजे औद्योगिक क्रांती झाली, त्याच्यानंतर आर्थिक राष्ट्रवाद आला. आता आर्थिक राष्ट्रवादामध्ये आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे हे आवश्यक झाले. म्हणजे आपण जास्तीत जास्त पैसा कमवायचा, मग आपण जास्तीत जास्त पैसा कमवत आहोत त्यावेळी आपला जो प्रतिस्पर्धी राष्ट्र आहे त्यानं कमीत कमी पैसा कमवावा, म्हणजे त्याची नाकेबंदी कुठंतरी कमवावी, अशी कुठंतरी स्पर्धक वृत्ती त्यामध्ये निर्माण झाली. आणि स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला. मग आयात निर्यातीवर बंदी, इतर राष्ट्रांच्या मालावर जबर जकात आकारणी करणे, म्हणजे जो प्रतिस्पर्धी राष्ट्र आहे तिथून जर माल येत असेल तर त्याच्यावर जास्तीत जास्त जकात आकारणी करणे, म्हणजे टॅक्स आकारणे. परदेशामध्ये आपले प्रतिस्पर्धी राष्ट्र ज्या ठिकाणी आहेत, जेथे वसाहती स्थापन करत असेल तेथे आपल्याही वसाहती स्थापन करणे, म्हणजे आपली वसाहत त्या ठिकाणी सुरुवात करणे जिथं प्रतिस्पर्धी राष्ट्र आपली वसाहत स्थापन करत असेल. प्रसंगी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध युद्ध करणे या गोष्टींचा आर्थिक राष्ट्रवादामध्ये समावेश होता.
युद्धसुद्धा करायचं, त्यांची वसाहत असेल तिथं आपली वसाहत नेऊन ठेवायची, त्यांचा माल येऊ द्यायचा नाही, माल आलाच तर त्याच्यावर जास्तीत जास्त कर लादायचा, अशा सगळ्या गोष्टी या आर्थिक राष्ट्रवादामध्ये व्हायला लागल्या. आणि औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला त्याच अतिरिक्त उत्पादनाने, औद्योगिक क्रांतीने काय केलं, उत्पादनाला जन्म दिला, अतिरिक्त उत्पादनाला, तर त्या अतिरिक्त उत्पादनाने उत्पादन झालं आणि त्या तयार झालेल्या जास्तीत जास्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवादाला आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवलं. साम्राज्यवाद म्हणजे प्रत्येकाला वाटायला लागलं की आता आपलं साम्राज्य असायला पाहिजे आणि यातूनच भांडवलदारांसाठी नव्या बाजारपेठा मिळवणे, कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधणे, त्याचा अविरत पुरवठा चालू ठेवणे, त्यासाठी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, ती गुंतवणूक अबाधित राखणे, असे सगळे चक्र सुरू झाले त्या काळामध्ये. एक एक चक्र असे सुरू व्हायला लागले आणि मग त्यासाठी वसाहतींचे शोषण करणे सुरू झाले. वसाहती जास्तीत जास्त ठिकाणी ठेवायचे आणि शोषण करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात झाली. मग टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकीकरण, वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना, आक्रमक प्रवृत्ती, यामुळे साम्राज्यवाद अधिकच वाढीस लागला. आपलं साम्राज्य वाढवायचं, ह्या सगळ्या गोष्टी अधिक वाढीस लागल्या आणि यातूनच इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी इत्यादी राष्ट्रांनी, कोणकोणते राष्ट्र आहेत त्यामध्ये, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, बेल्जियम आहे, जर्मनी आहे, या सगळ्या राष्ट्रांनी कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला. यांनी काय केला, जास्तीत जास्त भाग आपल्या साम्राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला आणि तो जास्तीत जास्त भाग आपल्या साम्राज्यामध्ये जोडला. आणि इथून म्हणजे पहा, उत्पादन, औद्योगिक क्रांती झाली, भांडवलशाही आली, त्यामध्ये साम्राज्यवाद कसा वाढलं, वसाहतवाद कसा वाढला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका गोष्टीपासून सुरुवात होऊन पुढं कसं कसं होत गेलं ते आपल्याला बघायचं आहे. तर पुढच्या पाठामध्ये आपण हे बघू की युरोपीय वसाहतवादाविषयी काय काय घडामोडी घडल्या, कशा पद्धतीनं युरोपीय वसाहतवाद होता, हे सगळं आपल्याला त्या पुढील पाठामध्ये बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फर्स्ट टाइम भेटले असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कृपया बेल आयकॉनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टला व्हिजिट द्या. सोशिओलॉजीचे आपण सगळे चॅप्टर टाकलेले आहेत. तुमचा पूर्ण सोशिओलॉजीचा अभ्यास इथं होणार आहे या चॅनलवर. सोशिओलॉजी पण पूर्ण अभ्यास करा. आता आपण इतिहासाचा भाग घेतलेला, इतिहासाचे पण आपण पूर्ण चॅप्टर टाकणार. म्हणजे एकेका इयत्ता 12वीचे सगळेचे सगळे विषय आपण एका चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर 10वा आहे, 9वा वर्ग, प्रत्येक वर्गाला आपण तशी संधी देऊ. आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त याचा फायदा होईल. आणि जर एखादा भाग कळला नसेल तर तसं कमेंटमध्ये लिहा. तर भेटू लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.